नाही नाही असं काय नाही. अहो तुम्ही लय भारी शिकवताय. खरंच चांगलं शिकवताय तुम्ही. मला गाण्यातलं ओ का ठो कळत नव्हतं. तुमच्यामुळे आता बऱ्याच गोष्टी कळायला लागल्यात. ते ताल सूर लय बी लय लय काय काय खरंच. नाही हो, पण अजून खूप काही कळायचं बाकी होतं. मी म्हणायचं ना, गाणं म्हणजे समुद्र. समुद्र आहे. बरोबर. अजून खूप काही शिकवायचं होतं. खरंच खूप वाईट वाटतंय. आय एम सॉरी. अहो नाही नाही तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हो सरगम मॅडम. तुम्ही आता हिला आपल्या चंचलाला तुम्ही शिकवणार आहे ना हो? तुम्ही शिकवा तिला तुमचं ठरलंय तसं. आणि कसं तिला शिकवताना माझ्या कानावर बी पडेलच की. त्याच्यातनं जमते तसं मी बी शिकतो. एवढं काय त्याच्यात. मॅडम चंची तुम्ही जावा तुमचा कला सुरू करा. जावा जावा. भय मावशी. या की मॅडम. मी पेटी पुसून ठेवले आणि गरम पाण्याचा तांब्या बी ठेवलाय. बरं झालं तुम्ही दोघं बी इथे आलात. ते जे काही झालंय ते तुमच्या दोघांच्या समोर झालंय. हा मागच्या वेळेला त्या बायकांचा गैरसमज झालता तेव्हा यांनी सरगमला घराबाहेर हाकलून दिलं होतं का नाही? आणि त्याच्या आधी मी हाकलून दिलं होतं स्वतःचा गैरसमज झाला म्हणून. त्यांचं वागणं पटतंय का तुम्हाला? आणि आता मी बघा कसं बोलल्या त्या. बरं आता काय आम्ही त्या सरगमला अधिपतीनं गाणं शिकवायला बोलवलं नव्हतं, चंचलाला गाणं शिकवायला बोलवलं होतं, तरी मी बोलले. बरोबर आहे का हे? हा आणि कसं आहे त्या सरगम काय मोठ्या तालेवाराच्या घरच्या नाही. गरज असते माणसाला. हा बरोबर आहे. नड असते. काय आपण जी काही फी देणार त्याच्यावर त्यांची काहीतरी गणितं बांधलेली असतात का नाही? त्यांनी आम्हाला त्यांची नड सांगितली तर आम्ही म्हणलं की या बाई शिकवा चंचलाला. यात आमचं काही चुकलं? हा एवढ्या मोठ्या शिक्षिका आहेत त्या, शाळेत जाऊन शिकवतात आणि असं काय वागतात? आम्हाला तर त्यांचं काही वागणंच कळणं असं झालं. यांना कळत कसं नाहीये? खरंच इतके माठ असतात ना पुरुष. त्या मोहितेताई म्हटल्या तसं केवढ्या हिंट्स देते मी, पण एकही हिंट यांना कळत नाहीये. आणि मलाही नीट सांगता येत नाहीये. कसं होणार आहे? अहो हो नको. अधिपती हे बघा, आपलं लग्न झालंय की नाही आणि मी बायको आहे तुमची, लग्नाची बायको. म्हणजे बघा ना, माझा हक्क आहे ना तुमच्यावर. अहो हसताय काय? खरंच आहे. आणि तुमचाही माझ्यावर हक्क आहे, हो की नाही? मग तुम्हाला काही कळतच नाही. स्वतःहून सगळं सांगायला लागतं का तुम्हाला? हो पुन्हा सगळं बोलायला. मी मी तुम्हीच मी हो, मी फोनवर बोलत होते. हा तिथं आहे. तो तिकडे एवढ्या लांबनं माणसं स्पीकरवर बी टाकून बोलत नाहीत. स्पीकर आहे का?
भोंगा. बरोबर. मी काय म्हटले की मी फोनवर बोलत होते असं म्हटलं का मी? मला तसं काय बोलते काय माहिती. अहो, मी फोनवर बोलत नव्हते. मी बोलणार होते फोनवर. आईला फोन करणार होते मी, असं म्हणायचं होतं मला. तर मी म्हटले की बोलत होते असं. पण म्हणजे मी खरं तर बोलणार आहे आता. हा कळलं. म्हणजे नाही कळलं पण कळलं. पाकिट माझं विसरलो होतो म्हणताना मी आलतो. पाकिट विसर. तुम्ही घ्या बोलून घ्या हो, लगेच. फोनवर. तुमचं ऐकून का नाही घरात जेवढं कानावर पडतंय तेवढं शिकतो आम्ही. तेवढं बास आहे. आता तेवढा येळ नाही. अहो मग थोडा वेळ काढा, अर्धा तास, नाही तेवढा वेळ काढायचा. 15 मिनिटं. 15 मिनिटात काय होणार? अहो नाही, तुम्हाला जेवढं जमेल, जसं जमेल मी तुम्हाला शिकवेल. नाही नको. आता कुठे येळ देत बसता. आता रुटीन लागलंय आमचं चांगलं. ते कुठे आता बिघडवता. हा फॅक्टरी चाल लेट व्हायला लागला आमचं. काय अधिपती, काय तुमच्या रुटीनचं एवढं घेऊन बसलाय हो? हा बसवा की गाणं तुमच्या रुटीन मध्ये. चांगलं गाणं शिकत होता, कसं मध्येच बंद करताय? बसा तुम्ही चंची बरोबर. हा सुरू करा गाणं. अहो हो ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट आवडेल मला शिकवायला. आणि चंचलाच्या बेसूर गाण्याची भरपाई पण होईल. अधिपती, तुमच्यासारखा गुणी विद्यार्थी मिळायला भाग्य लागता. बघा आणि तुम्हाला हवंय तसं मी पटपट शिकवून टाकीन तुम्हाला सगळं. नाही बरोबर आहे. तुम्ही पटपट शिकवची हो, पण आम्ही पटपट पिकअप उचलाय पाहिजे की. कामाचा व्याप लय वाढलाय. आईसाहेबांनी विचारा की लई फॅक्टरीत कामं असतात, टाइम भेटत नाही आहे की नाही? हो पण आहेत ना बाकीची माणसं. सगळा काय ताण तुमच्यावर थोडीच आहे. अहो नाही म्हणजे लोड असतोय कामाचा. आता भरीच पाडू नका, माफ करा खरंच. ते काय जमणार नाही. आम्ही निघतो. आईसाहेब येऊ काय? हा तुमचं चालू दे. मॅडम, या घरात काय अधिपती गाणं शिकायला तयार होणार नाहीत. मॅडम, आजचा क्लास झालाय. मावशी. ही एक गोष्ट फक्त कळत नाही आणि सांगायलाच लागेल का? सांगावं लागेल बा. अधिपती आहे ना तू, त्याला तू ओळखतेस. त्याचं मेकॅनिझम तुला माहिती आहे. सरळ विचार करतो ग तो, एकमार्गी. जे त्याच्या समोर येतं ते त्याच्यासाठी सत्य. म्हणजे बघ ना, त्याची आई गेल्यावर भुवनेश्वरीनं त्याला आईच्या मायेनं सांभाळलं. ती त्याच्यासाठी कायमचं दैवत. बस, त्याच्या पलीकडे कसलाही विचार नाही. तिच्यावर अन्याय करणारा मी म्हणून माझ्यावरती राग. बस, आदला मधला विचार नाही. तसंच तुझ्या बाबतीत झालंय. म्हणजे तुम्ही नवरा बायको आहात, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुझं त्याच्यावर प्रेम म्हणतात तसं नाहीये ना. मला डिटेल माहिती नाही, पण जे मला दिसतं ते तसंच आहे ना. तर अधिपतीच्या डोक्यात आता हे फिक्स आहे की आपलं मास्तरीनबाईंवर जीवापाड प्रेम आहे. तर त्यांचं काय आपल्यावर प्रेम नाही व्हावं. इथं लॉक झालाय तो. आता ते लॉक तुलाच काढावं लागेल ना. त्यासाठी स्पष्ट शब्दात कबुली द्यावी लागेल तुझ्या प्रेमाची. पर्याय नाहीये. असे काय बघताय? टोमॅटो सारखे लाल झालाय हो लाजून. माझ्या बायकोकडे बघतोय. कोणाची भीती? पण मला लाज वाटते. त्याचं काय? लाजल्यावर अजूनच भारी दिसतंय तुम्ही. लाजून अशा खाली बघू नका, नाही किचन मध्ये गुलाबाची बाग फुलेल. इश्क नाही, इश्क.
काय हो सुनबाई, हसताय कशा बाई? अधिपती अधिपती कुठे गेले? अधिपती? हो, मगाशी तुमच्या समोर गेले का नाही फॅक्टरीत? काय विसरला का काय तुम्ही? हे काय म्हणजे कशासाठी? तुमच्या फास्ट गाण्यासाठी इंधन आहे. घ्या. नाही मॅडम, मला नको आहेत हे पैसे. नको आहेत म्हणजे? म्हणजे तुम्ही आधीच मला खूप पैसे दिलेत आणि आता मी पैशासाठी काम नाही करत. आता माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. माझा अवेअर करून गेलेत ना ते. माझा इगो दुखावलाय त्यांनी आणि आता माझ्या इगोसाठी मी त्यांना गुडघ्यावर आणलं. हो, काय बोलायलाय तुम्ही? अधिपतींना गुडघ्यावर आणायचं नाही, सुनबाईंना गुडघ्यावर आणायचं काम आहे तुमचं. अहो म्हणजे माझं म्हणणं आहे की गुडघ्यावर आणून ते मला प्रपोज करतील ना, तसं म्हणायचं मला. नुसती आमस्ती स्वप्न दाखवू नका, प्रत्यक्ष काहीतरी करा. आमच्या सुनबाईंची चांगली जिरली पाहिजे. त्यांचा जो तोरा आहे का नाही, तो उतरला पाहिजे. आम्हाला ते बघायचं आहे. नाक घासत आल्या पाहिजे ते आमच्या समोर. मॅडम, आता हे तुमचं चॅलेंज नाहीये, आता हे माझं चॅलेंज आहे आणि ते मी पूर्ण करणारच. भारी वाटते की नाही? आज जरा वातावरण बरं आहे. हा एवढा उन्हाळा आहे पण एक पावसाचा शिडकावा झाला संध्याकाळी, त्यामुळे जरा गारवा आहे की नाही? आल्हाददायक वाटाले. काय आल्हाददायक? तेच वाटाले हो. तुम्ही काय गुणगुणत होतात? त्यांनी अजून आल्हाददायक वाटत होतं. गे बसा ते आपलं म्हणा की, काय नाही ते आपलं असं. म्हणा हो. तुम्हाला माहिती आहे काय, शास्त्रीय संगीतात आहे की नाही वेळेनुसार राग रचलेले आहेत, माहिती आहे काय? हा म्हणजे असं संध्याकाळच्या रात्रीच्या असं शांत वेळेला की नाही कंस मामा मालकंस असं असेल का ते? तेच आहे हो, मालकंस. त्याच्यातला आहे ते. आधा है चंद्रमा रात आधी आणि मग रह न जाए तेरी न मेरी न बात आहे मुला. टंग टंग आधा है चंद्रमा. काय मस्त गाता तुम्ही. त्यामुळं आपण गाण्याचा विषय सोडून दिलेला आहे, तो विषय संपलेला आहे. तुम्ही काय विषय बोलणार होता, त्यासाठी तुम्ही म्हणला आपण जरा आपण असे लग्नानंतर पहिल्यांदाच बसलोय ना बागेत, नवरा बायको सारखे. होय काय? हा होय की. म्हणजे नवरा बायको आहोतच आपण,
बघा नाही आहे अरे नाही आता एवढं कायद्याने लगीन केले एवढे विधी केल्यात आपण विषयच नाही. म्हणजे त्यात तुमचं गाणं पण बंद झालंय की. अहो बरंच आहे बंद झाली ती. एक तर आता ती मुंबईची माणसं सारखी येत असतात ती प्रोजेक्ट आणि चालू झाली नवीन येळ आहे बाकी गोष्टींसाठी. बाकीच्या गोष्टींसाठी वेळच मिळत नाही. आम्हाला भेटायला वेळ नाही, आमच्याशी बोलायला वेळ नाही, म्हणून म्हणलं तुम्हाला जरा मुद्दामून बोलवून घेऊया. आहे का आता उगाच काय तर म्हणता बघा आई साहेब तुमच्यासाठी येळ नाही आमच्याकडे मग कुणासाठी येळ आहे. तुम्ही बोलवा की सगळे हातातली कामधंदे टाकून येतो मी. आज्ञा करा फक्त. अहो आज्ञा कसली हो, आम्हाला माहित आहे तुमच्या डोक्याला लई व्याप आहे म्हणून कामाचा. पण आम्ही काय म्हणतोय, या सगळ्या यापातून जरा येळ काढून गाणं परत सुरू करा की हो. करूया आपण सुरू. आता या हा अहो आई साहेब आता हे गाणं बी ना आता राहू दे आता नाही जमणार. का नाही आता ते बंद आहे तेच बरं आहे. नाही नाही, आता आमची इच्छा आहे म्हणून शिका तुम्ही गाणं. तुमचीच इच्छा होती की गाणं बिणं नाही शिकलं पाहिजे आम्ही म्हणून आणि तुम्ही परत आता आग्रह करा. अहो पण माणूस बदलतो का नाही, आणि तुमची आवड बघून आम्ही बदललोय. आता त्या पूजेच्या दिवशी काय गाणं म्हणलात तुम्ही, तुझं मागतो मी आत. आता आम्ही मागतोय तुमच्याकडं. हा शिका की हो गाणं. नाही नको आहे साहेब बंद झाले तेच बरं आहे आता मला नाहीच शिकायचं गाणं बिणं. हे काय तुम्ही सुनबाईंचं ऐकून बोलायला काय, त्यांनी बरवले काय तुमच्या डोक्यात? हा ठीक आहे. नाही 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 त्या कशाला काहीतरी भरवतील माझ्या डोक्यात. त्यांची तर इच्छा आहे मी गाणं शिकावं. मलाच आता नको. हा पण त्या सरगमला आम्ही शब्द दिलाय, त्याचं काय? आमचा शब्द आता खाली पडेल नाही का? शब्द कशाला खाली पडतोय आता चंचीला शिकवतातच की त्या. तिला काय शिकवणार, तिला नाही सूर ना काय. त्या सरगम आम्हाला म्हणत होत्या आधिपतीनं गाणं शिकवताना जशी मजा येत होती तशी काय या चंचीला शिकवताना येत नाही. तुमचं लय कौतुक करत होत्या त्या. ओ अधिपती, हो साहेब आता काय नको खरं तर राहू दे खरंच. का ते तरी सांगा. आई साहेब कसं सांगू तुम्हाला, सरगम मॅडमचं वागणं काय पटीनं झालंय मला. लक्षणं काय बरी दिसणार हवा त्यांची. कसं सांगावं आता तुम्हाला. अधिपती काय झालंय, कारण तर सांगा. काय काय ग काय झालं. शून्यात टक लावून बघत एकटीच हसतेस. काय चाललंय. काही नाही. स्वाभाविक आहे म्हणा, माणूस प्रेमात पडला की हे असं सगळं होतच. बाबा हळू 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 बोला ना. हा नाही मी हळू बोलतो पण तू तुझ्या मनातलं बोललीस का अधिपतीला, सांगितलंस ना? नाही अजून. अजूनही नाही म्हणजे माझे प्रयत्न सुरू आहेत. अक्षरा तू अजून फक्त प्रयत्न करतेस. काय चाललंय अक्षरा, किती वेळ लावतेस. तुझं ते जुन्या बायकांसारखं चाललंय का? 30-30 वर्ष नवऱ्याबरोबर संसार केला आपण, कधी त्याच्यावरती प्रेम आहे सांगितलंच नाही. मला सांग, आपल्या हक्काच्या नवऱ्याला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगणं इतकं अवघड असतं का? इतका वेळ लागतो त्याला? बाबा खरं तर मी आजही प्रयत्न केला होता. आज आम्ही बऱ्याच दिवसांनी बाहेर निवांत बोलत बसलो होतो आणि तेव्हा मी बोलणार होते, म्हणजे जवळपास बोललेच होते. मग काय झालं? मग मॅडम आल्या आणि विषय अर्धवटच राहिला. वाटलंच होतं मला. अक्षरा हा संकेत समज. या घरामध्ये तुला मनमोकळेपणानं अधिपतीशी बोलता येईल असं वाटत नाही मला. मग काय करू मी? बाहेर जा ना. बाहेर? हा बाहेर जा कुठेतरी. मी तुला आधी सांगितलंय बाळा, तुम्ही दोघे बाहेर जा, एकमेकांच्या सोबत चांगला वेळ घालवा आणि तिथे बोल ना. अक्षरा आता तुझी एनर्जी आणि तुझा वेळ बाकी कशावरही खर्च करायचा नाहीये. फक्त एकच गोष्ट, अधिपतीला तुझ्या मनातलं प्रेम तू बोलून दाखवायचंयस.
कळतंय? मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही दोघे बाहेर जाणार आहात. तू अधिपतीला तुझ्या समोर बसवून तुझ्या मनातलं प्रेम त्याला बोलून दाखवणार आहेस. हस्त्रीनबाई, अहो काय झालं? नाही, तुमचं पांघरुण नीट करत होते. पांघरुण. झोपा झोपा. हो, झोपतेच आहे. झोपा की. हो, झोपते. पण हा विषय बोलायला मला शब्दच सापडत नाही. असं एकदम एखादी मोठी परीक्षा देतोय आपण असं वाटतंय. पण आज मी धाडस करणार आहे. आज मी त्यांना सांगणार आहे माझ्या मनातलं. खरंच खूप पुण्य केलं असणार आहे मी मागच्या जन्मी, म्हणून मला अधिपतींसारखा नवरा मिळाला. भाग्य लागतं असा नवरा मिळाला. आता फक्त तुम्हाला बळ दे. झाली तयारी? हो हो, येऊ. आणि टेन्शन घेऊ नको बाळा. हा, सोपं असतं, काही अवघड नाहीये. हे बघ, एखादी वाईट गोष्ट किंवा राग एक्सप्रेस करताना टेन्शन घ्यावं किंवा त्याच्यावरती विचार करावा. प्रेम एक्सप्रेस करायला काय घाबरायचं, नाही का? आणि ज्या मुलाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे अशा मुलाला तू जाऊन सांगणारस की तुझंही त्याच्यावरती प्रेम आहे. त्याच्या मनात काय आहे तुला आधीच माहिती आहे, नाही का? आज सांगेन मी बाबा, नक्कीच. मग ते डबा वगैरे घेतलायस? हो, घेतलं. हा, तर तिथे शेतामध्ये एखादी चांगली जागा बघा आणि तिथे बसा. बरं, तो हाताने जेवायला लागला तर हातावर फटका मारा त्याच्या. का? आणि तू भरव ना त्याला घास. आणि त्याला घास भरवता भरवता तुझ्या मनातली गोष्टही त्याच्या मनात भरव. ठीक आहे, येते बाबा. ऑल द बेस्ट. आई, साधी प्रेमळ मुलं आहेत दोघे. त्यांना एकत्र आणलेस तर आता त्यांचा संसार मार्गी लाव. बोला सरगम मॅडम, फोन कशापायी केला? मॅडम, मी खरंच आता मनावर घेतलंय. मी आज परत एकदा फॅक्टरीत चालली. मग हे आम्हाला सांगायची काय गरज आहे? अहो, तुम्हाला तेच कळवण्यासाठी फोन केला. तुम्हाला माहित असायला हवं ना, म्हणून फोन केला. ही असली फुकटची माहिती द्यायला आम्हाला फोन करू नका. आम्हाला लई कामं असतात. आम्ही सारखा सारखा तुमचा फोन घेऊच असं काही नाही. आम्हाला माहिती न काय, आम्हाला रिझल्ट पाहिजे, रिझल्ट. नाही मॅडम, लवकरच तुम्हाला रिझल्ट नक्कीच दिसेल. मी त्याचसाठी प्रयत्न करते. नाही, बाद झाले तुमचे प्रयत्न. प्रयत्न करते. वर तोंड करून तुम्ही एवढं मोठं चॅलेंज घेतलं ना व.
ते पूर्ण कधी करणार आहे तुम्ही? हा, आता काम झालंय सांगायलाच आम्हाला फोन करा, त्याआधी आम्हाला फोन करायचा नाही. आम्हाला आमच्या सुनबाईंना धडा शिकवायचा आहे, पण तुम्हाला धडा शिकवायची वेळ आणू नका. ये चंची, ये अशी समोर ये आमच्या. ये. नीला काय झालं ग? या नालायक माणसाने माझ्यावर अतिप्रसंग केला. खूप दिवस झाले तो मला छळतोय. त्यांनी मला धमकी दिली होती म्हणून मी काही बोलू शकले नाही. तुम्ही आज जर का आला नसता. शांत हो तू, शांत हो. हिचं काय ऐकतं तुम्ही? मी खरंच सांगतो, ही स्वतः इथे येऊन पडली, त्याच्यामुळे कपडे फाटली. मी आता मदत करायला गेलो तिला, तेवढ्यात तुम्ही आल्या. वहिनी साहेब, मी काहीच नाही केलं. आईच्या काही केलं, आईच्या. हा बोल ग. काय आपल्या फॅक्टरीत? कुठं? गोडाऊन मध्ये? ती नीलम आणि तो मुकादम रमेश, त्याची ही हिम्मत. आपल्या फॅक्टरीत त्यांनी त्या पोरीवर अतिप्रसंग केला. नालायक माणूस आहे, नालायक. नाही नाही, थांब थांब थांब. हा, बघतो आम्ही, बघतो काय करायचं. मावशी काय झालं? ऐकलंच नव तू? होय, पर त्या माणसाची एवढी हिंमत. बया बया बया. अधिपतीसनी कळलं असेलच. ते काय आता त्याला सोडायचे नाहीत. मारू नका ताई, मारू नका ना ताई. ओ ताई, मारू नका ना. आता ताई सुचते होय तुला? मारू नका. तू घाबरू नकोस हा. आम्ही आलो ना सगळे. तू काळजी करू नकोस आता. आणि तुझी काही चूक नाहीये यामध्ये. हा, तुझी काहीही चूक नाही. ह्याला जी शिक्षा व्हायची आहे ना ती होऊन राहणार आहे. मी काही नाही केलं वहिनी सरकार. तिची येऊन पडली. मी काही नाही केलं. ऐकत वहिनी सरकार, काही नाही केलं वहिनी पाणी सरकार. घे. हा, शांत. वहिनी साहेब, सगळं ठीक. काहीच नाही केलं वहिनी साहेब. वहिनी सरकार, ऐका ना माझं. मी काहीच नाही केलं, काहीच नाही केलं मी. ए तू शांत बस रे, शांत बस. हे बघ, मला कळतंय तू कशातून जात असशील, पण हे बघ आम्ही आलो ना. आम्ही आहोत तुझ्यासोबत. हा, तू आता अजिबात घाबरू नकोस. तो तुला काही नाही करू शकणार आता. ऐका ना माझं. शांत. रव्या दादा, अधिपती येत आहेत ना? मी धाकले सरकारनं आत्ताच फोन केला, ते येत आहे तिकडं. धाकल्या सरकारला कशा पण सांगता तुम्ही? पोलिसात देतील मला ते. त्यांच्या नावावर बोट लागेल असं काय बी केलं नाही मी. आता तेच ठरवतील काय करायचंय ते. वहिनी साहेब, विश्वास ठेव माझ्यावर. मी काहीच नाही केलं. विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास ठेव तुझ्यावर. तुला लाज नाही वाटत? हा, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तू काय करत होतास ते बघितलंय. त्याचं काय?
लाज वाटते ना आता? हा, लाज वाटते? ते करताना तुला लाज नाही वाटली, पण आता जेव्हा त्या कर्माची फळं भोगायला लागतात तेव्हा त्रास होतोय ना? तू आता किती गयावया केल्यास ना, तरी सुद्धा तुझी सुटका होणार नाहीये, कारण इतकं नीच काम केलंयस तू. कळतंय का तुला? खरं तर आता माझेही हात शिवशिवत आहेत, पण मी कंट्रोल करतेय स्वतःला. कारण तुला जी शिक्षा होणार आहे ना, ती कायद्यानेच व्हायला हवी, आणि ती शिक्षा तुला होणार आहे. सगळं करून सावरून असं खोटं बोलायला तुला लाज नाही वाटत? सरकार आले. काय झालं? सरकार सोडू नका त्याला, त्याचं काय बी ऐकू नका. सगळं खोटं बोलायलाय. लय वाईट नजर आहे त्याची. त्यांनी आपल्या बहिणीवर हात टाकलाय. नीलमताई कुठे आहेत? टाकले सरकार. शांत व्हा, तुम्ही आधी शांत व्हा, रडू नका. शांत व्हा, शांत व्हा. सांगा काय झालं? या माणसाला माणूस म्हणायची बी लाज वाटते आता मला. लय त्रास दिला यानं मला, लय छळलं. आणि आज तर मला एकटीला बघून यानं माझ्यावर. हो सरकार, मारू नका. माझी काय बी चूक नाही. खोटं बोलायली पोरगी. मी काही बी केलं नाही. हीच माझ्या मागं लागली होती. ती नाही हात टाकला हिच्यावर. खरंच सांगतो सरकार. अरे अजून खोटं बोलतोय हा माणूस. काही लाज की नाही तुला? अहो, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तरी हा असं म्हणतोय. अहो, माझं कोणीच ऐकणं झालंय इथे. हो, ही माझ्या मागं लागली होती. हीच म्हणत होती की तू माझा पगार वाढवून द्या, माझं कामाचा वेळ कमी करा. मी काहीच नाही केलं. हो, तिनंच फ्रेंडशिप मागितली मला. फ्रेंडशिप मागितली? फ्रेंडशिप मागितली? अरे मुकादम आहेस ना तू. तुला 1000 वेळा सांगितलं होतं का नाही? 1000 वेळा सांगितलं होतं. ह्या वंक्यानं पण सांगितलं होतं का नाही तुला? त्या सगळ्या महिला कामगारांची शिफ्टी महत्वाची आहे. मुकादम आहेस ना तू. तू तसं करायला लागल्यावर या बायकांनी कोणाकडे बघायचं? कुंपण शेत खायला लागल्यावर होय? नीलम, अगं तू काय बोलतेस हे? तू घाबरलीस का? तू घाबरू नकोस, आम्ही सगळे आहोत. नाही नको मॅडम. मला नाही करायची त्यांची तक्रार. ताई हे बघा, तुमच्यावर अन्याय झालेला आहे. त्याला शिक्षा द्यायची नाहीये तुम्हाला. तक्रार केली तर कोर्ट कचऱ्या होणार, आणि त्यात बदनामी त्यांची नाही माझीच होणार. अगं ए पोरी, बदनामी कशी होईल ग? हा, उलट सत्य समोर येईल की लोकांच्या. हो, सत्य समोर यायला पोलीस स्टेशन, कोर्ट कचऱ्या हे नाही हो माझ्या घरच्यांना झेपणार. त्यात माझं लग्न ठरलंय.
त्या माणसाचं कळलं तर माझंच लग्न मोडेल. साहेब, माझी कसली बी तक्रार नाहीये यांच्या विरोधात. नीलम, का असं करतेस तू? आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी. सगळे सपोर्ट करणार आहोत आम्ही तुला. एकटं नाही सोडणार आम्ही तुला. हा नाही, नको मॅडम. अगं पण तू असं का करायलीस? तुला तुझ्या लग्नाची भीती आहे का? आम्ही तुझं लग्न लावून देऊ एकदम चांगल्या ठिकाणी. पण पोरी, ही चूक करू नकस. याला जर का असं सोडलं का नाही तर तुझी बदनामी होईल. यो जेलमध्ये गेलाच पाहिजे. नाही, नको सरकार. जर तक्रार केली नाही तर तुमची बदनामी होईल. नाही सर, मला नाही करायची तक्रार. नाहीये बघ, तूच काहीतरी कर, त्याला माफ कर. मी तुझ्या पुढे पदर पसरते ग. धाकले सरकार, मी माझी अडचण का समजून घेत नाहीये? मला नाही करायची त्यांची तक्रार. मला नाही पडायचं येतात. त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू दे. मी त्यांना नाही महत्व देत. मला माझी अडचण माहितीये. मी नाही तक्रार करू शकणार. इन्स्पेक्टर साहेब, मला या भानगडीत नाही पडायचं. मी नाही करू शकणार त्यांची तक्रार. सरकार, आपण यांच्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत. आता त्यांच्यावर अन्याय झालाय, तेच जर तक्रार करायला तयार नसतील तर आपण काय करू शकतो? तुम्ही एक काम करा, ह्या वेळेस यांना एक समज द्या, आणि नाही ऐकलं तर आम्ही आहोतच. ठीक आहे. धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब. पण याला असं सोडायचं नाही. याला नोकरीवर हाकलून द्या आत्ताच्या आत्ता. हा मला इथं दिसता कामा नाही. कळलं काय रे? परत बाहेर जाऊन असलं काहीतरी उद्योग करू नकस. बाहेर जाऊन ह्या पोरगीला जर तू त्रास दिलास, पायच मोडून ठेवतो बघ. अहो थोरलं सरकार, आता हे मिटलंय ना सगळं. मग आता तुम्ही सोडून द्या ना. आता घ्या नोकरीवर. आमच्यावर का अन्याय करायला आहे? हो बाई, तुमचं नशीब आहे. या पोरीने तक्रार केली असती तर तो जेलमध्ये गेला असता. त्याला आम्ही फक्त नोकरीवरनं काढलेला आहे. नशीब समजा हे. हो म्हणजे तक्रार नाही म्हणजे त्यांनी काय चूकच नाही केली आहे ना. अहो तुम्ही नका असं करू. त्याला नका नोकरीवरनं काढून टाकू. आता तिने पण तक्रार मागं घेतली ना. आई साहेब काय सांगायला तर ऐकलं नव. याच्या जागी मी जरी असतो तरी आमच्या आई साहेबांनी हेच केलं असतं. थोडं ध्यानात ठेवा, लई बोल नका आता. नीलमताई, होच नाही, कुणी जरी तुमच्याकडे नजर वर करून बघितलं तर थेट येऊन तुम्ही आम्हाला कळव. तुम्ही घाबरता का? मी तुम्हाला पण बाकीच्यांना सांगतो. बाकी सगळ्या बायकांनी मी आजच सांगून ठेवतोय, इथं कुठला पण गैरप्रकार तुम्हाला वाटला, शेफ नाही असं जर तुम्हाला वाटलं, तुम्ही येऊन सांगा की. बिंदास्त राहायचं इथं. समजलं ना तुम्हाला? अरे काय र, चांगलं गुन्हा उधळलास र तू. अरे मेल्या, असं धंदा करायला शिकवलं नव्हतं रे मी तुला. माझ्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं ना तुला. मेल्या, तर पोरीवर हात उगारतोस.
हा? मारू नको ना, आधीच एवढं मारलंय मला. अरे मारू नको तर काय करू हा नशीब समज या हातानं मारायला तुला. अरे खरं तर दुपाटनं घेऊन तुला चांगलं चांगलं पळवून काढायला पाहिजे होतं. काढून टाकलं ना तुला नोकरीवर ना. ए आहे पोलिसात नाही दिलं, नशीब समज. अरे कसलं नशीब हा हे असले उद्योग करून ठेवलेस तू. आता कोण घेणार आहे तुला नोकरीवर. म्हणजे काय रे खायचं काय आता आपण हा ही दगड माती खाऊ जगायचं. दगड माती खाऊ जगायचं का. झालं ते झालं. चल बरं तू आता घरला चल. सरकार सरकार झाला का तुमचा विचार करून. तुम्ही परत आलात म्हणजे काहीतरी विचार केलाच असेल ना. काहीतरी निर्णय घेतला असेल. हे बघा त्याला कामावर घ्या. माझ्याकडे बघून तरी त्याला कामावर घ्या. अजून काय निर्णय घेतलेला नाही, बघूया. सरकार सरकार हे काट्या काय बघत बसला. माफी बाकी त्यांची. मागतो सरकार. हो सरकार, असं काय करू मी म्हणजे तुमचा विश्वास बसेल, परत नाही करणार हो हे असं मी. माझ्या पाया पडू नको. तू गुन्हा माझा केलायस काय. गुन्हा कुणाचा केलायस. ते नीलमताईचा केलायस ना. त्यांची माफी माग. त्यांनी माफी दिली तर बघू पुढचं पुढं. अहो मागल की माफी. तिची बी माफी मागल. बरोबर आहे तुमचं. अहो तिचाच अपमान केलाय ना ह्यानं. मग माफी मागायला काय होतंय. मागल की माफी. मी सांगते. अरे बोल की काट्या. तिची मी मनापासून माफी मागतो तिची. हो. तिची काय म्हणतो त्यांची म्हण. त्याची मनापासून माफी मागतो मी. त्यांची माफी मागितली तर ठेवल ना हो सरकार ह्याला कामावर. कसं आहे, नुसती ह्यानं त्यांची माफी मागून होणार नाही. त्यांनी माफ बी केलं पाहिजे. मग बघू. हा आणि जर त्यांनी माफ केलं तर एक 15 दिवस याला कामावर ठेवून बघीन कसा वागतोय काय करतोय. सगळं ठीक वाटलं तर ठीक. जरा जरी काही फालतुगिरी यानं केली तर डायरेक्ट जेलात घालणार याला. चालेल तो देईल ही परीक्षा 15 दिवसाची. नाही नाही, तुम्हाला मी आधीच कल्पना देऊन ठेवतो. तुमचं आईचं काळीज आहे. तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे. म्हणताना मी तुम्हाला क्लिअर सांगतो. आता फार तर फार जी नोकरी जाईल. पण परत मी जर याला 15 दिवस कामावर ठेवून घेतलं आणि परत ह्याचं वर्तन जर आपल्याला खराब वाटलं आणि ह्याला मी जर हाकलून दिला तर डायरेक्ट जेलमध्ये घालणार. आणि जेलमधनं ह्यो बाहेर येणार नाही याची तरतूद मी करणार. मग तुम्हाला चालते का बघा. आयुष्यभर जेलमध्ये सडेल पोरगं तुमचं. होय सरकार पण आता माझं पोरगा असं काही बी करणार नाही. माझा विश्वास आहे हो त्याच्यावर. होय मालक, परत अशी चूक करणार नाही. माझा पाय धरू नको. माफी मागते नीलमताईची. त्यांनी माफी दिल्यावर बघू पुढचं. जा त्यासनी घेऊन ये नीलमताईसनी. दोघं बी जावा. खरंच हा घेऊन ये.